आलीस सासूरा सासूरा ओलांडून उंबराग आलीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी वलते मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची आई अगं बघ ना ग किती जाड आहे ती 85 किलो तरी वजन असेल तिचं. त्याने काय होतंय पण बाबा फक्त 7वी पास आहे होती. अरे तू कुठे मोठा एवढा बॅरिस्टर झालेला आहेस रे. अगं पण आई ती मुलगी गावाकडची आहे. हे पिंट्या बापाची केवढी शेती आहे पाहिलीस का वाचलीस का तिची माहिती तू. या असल्या छोट्या गावातल्या लोकांकडे ना खूप पैसा असतो. घर जावई हवाय त्यांना. मग बिघडलं कुठे नाहीतरी आहे का या मुंबईत सांगा ना. ही इथे एवढी माणसं याच्यात पिंट्याला काही कामधंदा मिळेल असं काही मला वाटत नाही आणि त्यातून पैसा तर नाहीच नाही. त्यापेक्षा गावात राहील मालदार सासऱ्याबरोबर काम करेल. हो जावई आहे म्हटल्यानंतर लाड तर होतीलच त्याचे. त्याच्याबरोबर आपणही जाऊ आरामात राहता येईल आपल्याला आणि गावाकडची हवा पण चांगली असते म्हणे. मुलीच्या गावाकडची हवा छान आहे म्हणून आपण त्याचं त्या मुलीशी लग्न करून देणार आहोत का. हे बघा तुम्ही ना याच्यात मध्ये बोलूच नका आणि जर काही बोलायचं झालं ना तर माझ्या बाजूने बोला. तुम्हाला व्यवहार कळत नाही. हा व्यवहार नाहीच आहे कला. त्याची इच्छा नसताना या बाबतीत आपण त्याच्यावर बळजबरी करू शकत नाही. मग त्यांनी स्वतःहून होकार द्यावा ना म्हणजे मग ती बळजबरी वाटणारच नाही. काय हो म्हणावं आई कसं हो म्हणावं. हे बघ मला आगीतून फोपाटात पडायचं नाहीये. मला आता लग्न करायचं नाहीये बस. बरं झालं ताई तू आलीस हिला समजाव ना यार. ती हे बघ फोटो दाखवते मला मुलीचा. बघ फोटो बघ. बघच तुझ्या बघ आता बघ मला सांग काय बघ ना बघ ही मुलगी बघ काय कमी आहे ग ह्या मुलीत सांग ना मला. आणि आपला पिंट्या तरी काय अगदी मोठा लाखात एक आहे का की त्याला अप्सराच मिळेल म्हणून. जानू सगळेजण तुझ्यासारखं नशीब घेऊन जन्माला येत नाहीत ग. कुठेतरी तडजोड करावीच लागते. हो अगं पण म्हणून त्याने त्याच्या मनाविरुद्ध लग्न करावं असं नाही ना. आणि जोपर्यंत त्याची मनाची तयारी होत नाही तोपर्यंत तूही त्याला काही फोर्स करू नकोस. आणि हा उद्या कोणी अशी तशी दारात घेऊन उभा राहिला तर मी आहे ना. तुला तुझा संसार बाई तुझं मोठं घर मोठा गोतावळा तुझा काय उपयोग आहे. मलाच घराबाहेर काढलंस. आता माझ्या मागे यांना काय बघणार आहेस ते कळतच आहे मला. कला ती तुझ्याशी अत्यंत शांतपणे बोलते त्यामुळे तुलाही वाकड्यात शिरायची गरज नाहीये. बाबा असू दे ना. हे बघा मी फक्त पिंट्याच्या भल्याचा विचार करते. आणि हे बघ जानू आमचे प्रश्न आम्हाला माहिती त्यामुळे तू आमच्या भानगडीत नाक खुपसायचं काहीही कारण नाहीये. तुझ्या घरी मला तू हेच बोलली होतीस ना हा माझा संसार आहे त्याच्यात तू पडू नकोस म्हणून. मग आता तुला माझं बोलणं लागायचं काहीच कारण नाहीये. समजू शकली पाहिजेस तू ते. आई अगं सासरी गेले म्हणून माहेर तुटत नाही ना. याचा अर्थ मर्यादा सोडून बोलणं असाही नाही ना. कला पुरे. पिंट्या भाऊ आहे तिचा. त्याच्या आयुष्याबद्दल विचार करायचा बोलायचा पूर्ण अधिकार आहे तिला. जानूशी अशा पद्धतीने वागण्याचा तुला काहीही अधिकार नाहीये. हो का. मग तिने जेव्हा मला हाताला धरून घराबाहेर काढलं तेव्हा का म्हणाला नाही की माझ्या बायकोशी असं वागण्याचा तुला अधिकार नाही म्हणून. अगं पण आई ते आपलं घर नव्हतं ते तिचं घर होतं. उगा जाऊन राहिली होतीस तिथे तू ढवळाढवळ करत होतीस. मग ही तेच करते ना. धाडली आहे ना आपण तिला सासरी. मग भावाच्या संसारामध्ये ढवळाढवळ बहिणीने करू नये. कला पुरे. तोंडावर स्वतःच नंतर वेळ गेलेली असते हे लक्षात ठेव. वेळीच तोंडाला लगाम घाल. करा तुम्ही सगळे ना मलाच गप्प करा कारण मीच वाईट. तुम्ही सगळे एक व्हा आणि मला कुठेतरी ना वृद्धाश्रमात नेऊन टाका म्हणजे मग तुम्ही सगळे सुटलात आणि मीही सुटले.
तू नको बाळा मनाला लावून घेऊ. ताई सोड ना ग, तुला स्वभाव माहितीये ना तिचा. म्हणजे आईने असं बोलायला नको होतं पण. अरे नाही, मी अपसेट नाही झाले. आणि बाबा तुम्ही पण काही त्रास नका करून घेऊ. आपण आपण सगळ्यांनी सोडून देऊया ना. पिंट्या, तू एक गोष्ट लक्षात ठेव, लग्न ही आयुष्यातली खूप महत्वाची गोष्ट आहे आणि मी तुझ्या मनाविरुद्ध ती कुणालाच नाही करू देणार. आई नाही करू शकणार. आपण बघू, काहीतरी मार्ग निघेल. बाबा सोडून देऊया ना. हा, आणि अरे बापरे, खूप उशीर झालाय, मला निघायला हवा आता. मी निघते, आपण भेटूया. हा, मी येते. सावकाश जा. काय नाही. तुम्हाला एक सांगू, रागवणार नाही. हो, गाणं म्हणा ना. काय? गाणं म्हणा ना. म्हणा ना प्लीज. अभिमान मधलं ते नया कोई गुल खिलाएगी. का पण? कारण तुम्ही छान म्हणता. म्हणा ना प्लीज, म्हणा ना. हा, तेरे मेरे मिलन की ये रहना, नया कोई गुल खिलाएगी, नया कोई गुल खिलाएगी, तभी तो चंचल है तेरे नैना, देखो ना तेरे मेरे मिलन की ये रहना. झालं? Yes. त्या डॉक्टर वीणा आहेत ना, त्या आल्या होत्या नाही का, मध्ये त्यांचा उल्लेख आला होता आपल्या बोलण्यात. आईने त्यांना खूप मदत केली होती त्या. खूप मोठ्या डॉक्टर आहेत आता त्या. आईना खूप मानतात. चांगलं आहे. अशी जाणीव ठेवणारी माणसं कमी असतात आजकाल. त्यांच्या ट्रीटमेंटमुळे ना एका 55 का 58व्या वर्षी बाईला मूल झालं. म्हणजे त्या ट्रीटमेंटचं नाव नाही मला सांगता येणार. म्हणजे उपचारांचं काय काय बरंच बोलल्या. ते काय म्हणतात हो त्याला? आयव्ही टेस्ट ट्यूब बेबी ना, तसं काहीतरी. शास्त्र केवढं पुढे गेलंय ना. म्हणजे आता काही होऊ शकतं. म्हणजे ना आपल्याला थोडी इच्छा असेल, थोडा पेशन्स असेल तर कोणत्याही वयात कोणत्याही जोडप्याला तर मूल होऊ शकतं. सायन्समुळे काही होऊ शकतं शरा. म्हणजे एखाद्याचं आयुष्यच बदलून जातं ना. खरं. सगळी संपलेली उमेद आपल्याला परत येते. म्हणजे जर 55व्या वर्षी एखाद्या बाईला मूल होऊ शकतं तर मला का नाही? त्या भाऊ आहे ना माझा, खूप प्रेम आहे त्याच्यावर. त्याबद्दल तरी आईने शंका घेऊ नये ना. शंका नसणार. मग ती का असं बोलली? माझं लग्न झालंय आणि त्या माहेरच्या गोष्टींमध्ये मी लुडबुड करू नये. मी लुडबुड करते. मी सांग ना, करते का? नाही. मला माझ्या बाबांबद्दल, पिंट्याबद्दल काहीतरी वाटतं. मी त्यांची चौकशी करते. त्या गोष्टीला आई लुडबुड कसं म्हणू शकते? तर खरं सांगू, पिंट्या खूप अपसेट झालाय. हे लग्न ह्या गोष्टीमुळे ना तो जरा गोंधळून गेलाय, वैतागलाय तो. तर ही गोष्ट आजवर त्याने सांगितली नव्हती रे मला कधी, त्यामुळे मी त्याच्यात बोलण्याचा प्रश्नच येत नाही. पण आज जर का तो त्याचं मन मोकळं करतोय तर मी काय, माझा काही संबंध नाही.
असं म्हणून गप्प बसू का? असं होऊ शकतं का? शांत हो. तुझ्या हात घेणार आहेस? कॉफी घेशील? म्हणजे तिच्या मनात राहिलंय कुठेतरी. मी तिला म्हंटल होतं ना, माझ्या संसारात लक्ष घालू नकोस, पण त्याच्यासाठी कारण वेगळी होती ना रे. जान्हवी जाऊ दे ना आता. तेच विचार करून का स्वतःला त्रास करून घेतेस? हे बघ, आपण तुझ्या आईशी बोलूया. नाही नको, काहीच बोलू नकोस तू तिच्याशी. ती तुला सुद्धा उलट सुलट काहीतरी बोलेल आणि मग मला नाही सहन होणार. जान्हवी अगं, तू मुलगी आहेस त्यांची. तुझ्या बरोबर त्या वेगळ्याच वागणार आहेत. माझं जावयाचं नातं आहे त्यांच्याशी आणि तेवढं भान त्या नक्की ठेवतात. कळतं? नाही नको, तू अजिबात तिच्याशी बोलायला जाऊ नकोस. ओके, तुला नको असेल तर मी नाही बोलणार. फाईन. आपण मस्त फिरायला जाऊया कुठेतरी, की घरी जाऊया? नाही नको, मी सरांना फक्त उशिरा येते असं कळवलं होतं, त्यामुळे मला सुट्टी नाही घेता येणार, जावं लागेल. बरं चल, मी निघू आता. ऐक, गाडी नको चालवस आता. का? अरे मी बरी आहे. जान्हवी, तुझा मूड बरा नाही आता. तू शांतपणे बस. मी ड्रायव्हर काकांना सांगतो, ते सोडतील तुला. चल, मी तुला बाहेरपर्यंत सोडायला येतो आणि मला नंतर एक फोन कर, आपण फोनवर बोलूया. आणि आता या गोष्टीवर फार विचार करू नकोस. भावनेच्या भरात बोललेल्या गोष्टी फार मनाला लावून घ्यायच्या नसतात. चल. तू काहीतरी काय बोलतेय शरा? काहीतरीच काय आहे ह्यात? हे बघ, हे शक्य नाहीये. आहे तेच मी तुम्हाला सांगते की हे शक्य आहे. हे बघ, हे मेडिकली शक्य असेल, पण काय? जर मेडिकली शक्य तर मग पण कुठे येतो? अहो, जर 55-58व्या वर्षी जर बाईला मूल होतंय तर मला एक मिनिट, तू माझं ऐकून घे शांतपणे. नाही, तुम्ही माझं शांतपणे ऐकून घ्या. मी सांगते ते तुम्ही ऐका. तू सेन्सिबली बोलणार असशील तरच मला या विषयावर बोलायचंय, नाही तर मला बोलायचंच नाहीये. शहरात जगात खूप गोष्टी शक्य असतात, म्हणून आपण त्या सगळ्याच करत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वय असतं, वेळ असते. ती गोष्ट त्या वेळी व्हायला हवी असते. ती नाही झाली तर ती आपल्या नशिबात नाही असं म्हणायचं आणि सोडून पुढे जायचं असतं. मागे जाता येत नाही शरा. तेच मी म्हणतेय, पुढेच जायचंय. आयुष्य थांबलंय एका ठिकाणी, ते पुढे न्यायचंय. हो, पण एक मूल असेल ना शरा, हे प्रॅक्टिकल नाही. आपलं मूल जेव्हा 15-20 वर्षांचं होईल ना, तेव्हा आपली वय काय असतील विचार कर. पिढीचं अंतर असेल आपल्यात. अंतर कमी करणं आपल्या हातात आहे. जरा माझ्यात हिंमत नाहीये या वयात मूल जन्माला घालण्याची. खूप काम करायचं आहे. खूप वर्ष वाया गेलीत, ते सगळं भरून काढायचंय. कसा वेळ देणार मी माझ्या मुलाला? मुलीला मुलगी हवी आहे ना आपल्याला. चला, ताईला असं बोलण्याची काही गरज नव्हती आहे. पण तिला आपल्या भानगडीमध्ये नाक खुपसायची काय गरज होती? ती नाक खुपसत नव्हती. बरं, एरवी बारीक सारीक गोष्टींमध्ये तिची मदत घेतलेली चालते तुला, पण तिने आपणहून मदत केलेली चालत नाही का? पेंट्या, आपणहून मदत करूच नाही कधी. मागितली तर करावी. हेच जे व्यवहार ज्ञात तुला कळत नाही ना, तेच सांगतेय मी. हे बघ आई, या सगळ्या लग्नाच्या भानगडीत जर ताई दुखावली जाणार असेल ना, तर मी कधीच लग्न नाही करणार. बस. अरे तू पिंट्या, हळू हळू बोल जरा. हो पण बाबा, आई, अरे पण तुला शांतपणे चर्चा करता येते की नाही? आणि करता येत नसेल तर ते शिकून घे, महत्वाचं आहे त्या आयुष्यात.
आणि तुला काय झालं? तू का चिडतीयस जानूवर? ती बिचारी आपुलकीने बोलत होती. अहो, मग मी काही दुराव्याने बोलते का? आणि माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की जानूने आता याच्यात ढवळाढवळ करू नये, फाटे पडू नये. हे बघ, ढवळाढवळ करणं आणि काळजी करणं यामध्ये फरक आहे कला. आमच्या मते तरी ती काळजीनेच बोलत होती. अगं, मुलगी लग्न करून सासरी गेली तरी माहेरची काळजी आपुलकी असतेच तिला. त्यामुळे पिंट्याच्या लग्नाच्या बाबतीत तिने बोलू नये हे तुझं म्हणणं बरोबर नाहीये. आलेच. बाबा तुम्ही का समजवता तिला? किती झालं काही झालं तरी शेवटी पालत्या घडावर पाणी आहे तिच्या बाबतीत. मला आयुष्यभर सामंजस्यानेच वागावं लागणार आहे. तेच प्राक्तन आहे माझं आणि ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाहीये माझ्याकडे. कलाने यापुढे जानूच्या किंवा कुणाच्याही संसारामध्ये अडथळा बनता कामा नये आणि त्यासाठी तिचं डोकं शांत राहावं ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. याची जन्मी याची देही माझ्या चुकांचे परिणाम भोगावे लागणार आहेत मला. पांडुरंगा, आई, अहो तुमचं सगळं बरोबर आहे, पण कसं असतं ना, आईला आपलं मूल मोठं झालं असं कधी वाटतच नाही. अहो आता माझ्याच आईचं बघा ना, मला अजूनही काही कळत नाही, मला सगळं सांगावं लागतं असंच वाटत असणार तिलाही. खरे, पण तुमच्या आई वडिलांना तुमच्या भविष्याची चिंता तर नसेल ना? अहो, माझ्या पिंट्याचं कसं होणार ना मला काही कळतच नाही. म्हणून म्हटलं एकदा लग्न झालं असतं ना, म्हणजे एक प्रकरण तरी मार्गी लागलं असं म्हणता आलं असतं ना. आता हे बघा, त्याच्या इतपत शिकलेल्या मुलाला चांगली नोकरी कुठून मिळणार नाही का? आता हेच सगळं मी सांगत होते जानूला आणि मला वाटलं हे ती पिंट्याला सगळं समजावेल म्हणून, पण ती त्यालाच पिकवायला लागली. आणि मग पिंट्याचं तर माहित आहे ना, कुणीतरी आपल्या बाजूने बोलतोय म्हटल्यानंतर तो चावता आलाच. अहो, आता भावाच्या लग्नाचं बघायचं तर हिचं आपलं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. नाही, पण म्हणजे आता बाबांनाही असं वाटतंय का की पिंट्याचं लग्न लावून द्यावं? अहो, मुलांच्या बाबतीतही त्यांनी त्यांना त्यांच्या नशिबावर सोडलेलं आहे. म्हणजे आपण त्यांना विरोधही करायला नको आणि फार काही निर्णयही घ्यायला नको. असं आहे हो सगळं यांचं. नाही, मला असं वाटतं की पिंट्या अजाणतेपणानं वागत नाहीये. त्याचा काहीतरी त्याच्या मागे स्वतःचा असा विचार आहे. चुकतोय तो. अहो, शेवटी मी आई आहे. मोठा चुकता हो माझ्या पोराचं असं बघून. माझ्या मागे कोण बघणार याला? अहो, असं काही होणार नाही आई. अहो, नसलं ना तरी आईच्या मनाला ही काळजी लागतेच ना. तुम्हाला एक गोष्ट मी नक्की सांगतो, पिंट्याचं भविष्य हे उज्ज्वलच असणार आहे. हा, जान्हवीचं खूप प्रेम आहे त्याच्यावर, खूप काळजी करते त्याची. ती त्याला कधीही एकटं सोडणार नाही आणि ती कधीच त्याचं वाईट चिंतणार नाही. तीही नाही आणि मीही नाही. त्याच्याबद्दल शंकाच नाहीये माझ्या मनात. हो, पण शेवटी ज्याला त्याला स्वतःचा व्याप असतोच ना. पण पिंट्या हा जान्हवीच्या व्यापातला खूप मोठा भाग आहे. आई, मला सांगा, तुम्ही पिंट्याचं लग्न जान्हवीला बाजूला करू शकणार आहात का? भावनिक दृष्ट्या विचारतोय. म्हणजे नाही, असं नाही होऊ शकणार. तेच म्हणतोय मी. आपण एकमेकांना धरून राहायला हवं. हे असं एकमेकांना दुखावून काहीच साध्य होणार नाही. नाही, पण त्याच्या लग्नाचं जरा लवकर बघायला हवं. करूया ना, पण हे असं कोणाला दुखावून नाही. नाहीतर काय होईल ना, एक बस्तान बसवताना दुसरी घडी मोड. नाही, तसं नकोच व्हायला. खरंच जावई बापू, अहो चुकलंच माझं. उगाच बोलले मी जानूला. नाही, तुम्ही सांगा जानूला म्हणावं, आईचं आता वय झालंय आणि वय झालेल्या माणसांचं बोलणं एवढं मनावर घ्यायचं नसतं. सांगेन मी तिला. बरं, ते जाऊ दे. बाकी कसं काय चाललंय? म्हणजे घरचे सगळे कसे आहेत? घरी सगळे मजेत. हो हो, अगदी तसंच राहू दे. आणि बरं का जावई बापू, अहो गोड बातमी द्या आता आम्हाला. अहो, हाती पायी धड आहे तोपर्यंत जानूचं बाळणपण करेन मी. नाहीतर माझ्याच्याने काही बाई व्हायचं नाही पुढचं. ठेवते फोन. हो.
नितीन, अरे गीता नाही आली का अजून? आल्यात ना सरांच्या केबिन मध्ये. बरं. अरे वा, छान आहे ग तुझं फुल. तुम्ही घ्या. नको बाळा, तुझ्याकडेच असू दे. माझ्याकडे खूप आहेत. हो, तुझ्या घरी गुलाबाचं झाड आहे? माझ्याकडे नाही, येताना वाटेत एक होतं. अशी दुसऱ्यांच्या झाडाची फुलं तोडता? कधी कधी. हे बाकी छान आहे. काही विचारलं की आमचं उत्तर एकच, कधी कधी. इकडे ठेवू का? हो, ठेव की. अरे काय डोक्याला ताप आहे रे हा. हो इकडे ह्या साईडला ये, या बाजूला ये. जान्हवीताई ते पेपर सांभाळ तिकडे. अरे इकडे उभी राहा, चल ह्या बाजूला ये. हो लताबाई, तुम्हाला किती वेळा सांगितलं इकडे आणत जाऊ नका म्हणून. कामं चाललेली असतात इथे. ओवी, तुला सांगितलं होतं ना इथे नाही बसायचं म्हणून. चला राहू दे, इट्स ओके. नाही सॉरी, चल चल इकडे. नितीन, एवढा का चिडलास तू? इतकं काय झालं होतं?